नमस्कार, मी प्राची साळुंखे. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं स्वागत. इस्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यान सुरू असलेला हिंसक संघर्ष अखेर थांबलाय. गेले 11 दिवस हा संघर्ष सुरू होता, त्यामुळे अवघ्या जगाला घोर लागला होता. मात्र अखेर इस्रायलने युद्धबंदीसाठी एक पाऊल पुढे टाकलंय आणि जगानं सुटकेचा निश्वास सोडलाय. हा संघर्ष आणखी चिघळला असता तर युद्धाचा भडका उडण्याची देखील शक्यता वर्तवली जात होती. या युद्धबंदीसाठी कुणी पुढाकार घेतलाय, त्यासाठी कुणी मध्यस्थी केली, गेले 11 दिवस कशा प्रकारे हा संघर्ष सुरू होता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवणार आहोत इस्रायलची युद्धबंदी या आमच्या खास शो मध्ये. तर इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्षात दोन्ही देश इरेला पेटले होते. कोणीही माघार घेण्यास तयार नव्हतं. पण त्याच वेळी दोन्ही देशांवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत गेला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांची फोनवरून चर्चा केली होती. तसंच इजिप्त आणि संयुक्त राष्ट्र परिषदेनंही या युद्धबंदीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पाहूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष थांबला. तब्बल 11 दिवसानंतर युद्धबंदी. दोन्ही देशांची माघार. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये गेल्या 11 दिवसांपासून हिंसक संघर्ष पेटला होता. या संघर्षामुळे अवघ्या जगाची चिंता वाढली होती. या संघर्षाचं रूपांतर युद्धात होतं की काय अशी भीतीही व्यक्त केली जात होती. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर रॉकेट हल्लेही केले जात होते. जगभरातील देशांनी इस्रायल आणि पॅलेस्टाईनला शांततेचं आवाहन केलं होतं. आता अखेर युद्धबंदीस हे दोनही देश तयार झालेत. इस्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यान युद्धबंदीसाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढला होता. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंशी फोनवरून चर्चा केली होती. सोबतच हा संघर्ष लवकरच थांबेल असे संकेतही दिले होते. इस्रायल आणि हमास दरम्यान इजिप्त, कतार आणि संयुक्त राष्ट्रांनी मध्यस्थी केली आणि त्याचमुळे गेल्या 11 दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक संघर्षाला विराम मिळालाय. इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष विरामासाठी अमेरिकेप्रमाणेच इजिप्तने देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इजिप्तने युद्धबंदीसाठी इस्रायलमध्ये 2 सुरक्षा प्रतिनिधी मंडळ पाठवली होती. या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळेच इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष थांबलाय. पण या संघर्ष काळात इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांमध्ये मनुष्यहानी झाली. विशेषतः हमासचा गड असलेल्या गाझा पट्टीत इस्रायलने तुफान हल्ला चढवला. या हल्ल्यात शेकडो निष्पापांचा बळी गेलाय. विशेष म्हणजे ही युद्धबंदी लागू होण्यापूर्वी म्हणजेच गुरुवारी इस्रायलने गाझा पट्टीतील हमासच्या अनेक ठिकाणांवर अनेक हवाई हल्ले केले आणि त्याचमुळे या युद्धबंदीकडे अवघ्या जगाचे डोळे लागले होते. इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांनी संघर्ष थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र असं असलं तरी गेल्या 11 दिवसात इथलं सगळं चित्रच बदलून गेलंय. 7 मे 2021 याच दिवशी इस्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यान संघर्षाची ठिणगी पडली. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही समुदायात तणाव होता. पण शुक्रवारी चकमकीला सुरुवात झाली आणि त्यानंतर अवघ्या 48 तासांमध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईनची कट्टरवादी संघटना हमास यांच्यात संघर्ष पेटला. हमासने रॉकेट हल्ले केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल इस्रायलनेही पॅलेस्टाईनवर हवाई हल्ले केले. पॅलेस्टाईनची गाझा पट्टी इस्रायलच्या निशाण्यावर होती. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मोठमोठ्या इमारती क्षणात जमीनदोस्त झाल्याचं अवघ्या जगानं पाहिलं. इस्रायलने हमासच्या ठिकाणांना लक्ष्य केलं होतं. इस्रायलचा हल्ला एवढा भीषण होता की पॅलेस्टाईनमधील 13 मजली इमारत बॉम्ब हल्ल्यात पत्त्याच्या घरासारखी खाली कोसळली. 10 मे 2021
सोमवारी रात्री पॅलेस्टाईनमधील कट्टरवादी हमास गटानं जेरुसलेम परिसरात मोठ्या प्रमाणात रॉकेट हल्ला केला। त्यावेळी हमासनं इस्रायलच्या अनेक शहरांना टार्गेट केलं होतं, त्यामध्ये जेरुसलेमचाही समावेश होता। हमासनं एका पाठोपाठ एक शेकडो रॉकेटचा मारा केला, पण त्यातील बहुतांश रॉकेट हवेत नष्ट करण्यात इस्रायलला यश आलं होतं। इस्रायलची हवाई संरक्षण प्रणाली जगात प्रसिद्ध आहे। पॅलेस्टाईनमधून रॉकेट हवेत झेपावल्याचं समजताच इस्रायलची हवाई संरक्षण प्रणाली कार्यान्वित झाली आणि हमासने सोडलेले रॉकेटचे हल्ले हवेतच नष्ट करण्यात इस्रायलला यश आलं। हमासकडून दिवसा तसंच रात्रीही रॉकेट हल्ले करण्यात आले होते। या हल्ल्यांमध्ये इस्रायलमध्ये काही प्रमाणात मनुष्यहानी झाली होती। हमासच्या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलने थेट हवाई हल्ला चढवला होता। पॅलेस्टाईनमधील हमासच्या ठिकाणांना इस्रायलने टार्गेट केलं होतं। हवाई हल्ल्यात हमासची इमारत नष्ट केल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला होता। या हवाई हल्ल्यात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली होती। एकीकडे इस्रायल आणि हमासमध्ये संघर्ष पेटला होता, तर तिथेच दुसरीकडे इस्रायलच्या लॉर्ड शहरात दंगलीचा भडका उडाला होता। रस्त्यावर उतरलेले आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली होती, तर शहरात ठिकठिकाणी आगी लावण्याच्याही घटना घडल्या। लॉर्ड शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्यामुळे शहरात आणीबाणी लागू करण्याची वेळ इस्रायलवर आली होती। पण आता युद्धबंदीमुळे पुन्हा एकदा या भूप्रदेशात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल अशी आशा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। इस्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यान अखेर संघर्ष थांबला असला तरी गेल्या 11 दिवसात तिथं मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली आहे। या हिंसक संघर्षात गाझा शहरातील 232 नागरिकांचा बळी गेलाय, त्यामध्ये 65 चिमुरड्यांचाही समावेश आहे। तर इकडे इस्रायलमध्ये 12 नागरिकांचा मृत्यू झालाय आणि त्यामध्ये 2 मुलांचा समावेश आहे। गाझामधील जवळपास 40,000 लोक बेघर झालेत। नंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यान प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात संघर्ष पेटला होता। खरं तर गेल्या काही दिवसात पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीवर इस्रायलने अनेक हवाई हल्ले केले होते। एका छोट्याशा भूभागासाठी हा संघर्ष पेटला होता खरा, पण त्याची झळ जगाला बसण्याची शक्यता वर्तवली जात होती। गेले 11 दिवस इस्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यान संघर्ष सुरू होता। तारीख 19 मे 2021 इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सकाळी गाझा शहरातील हमासच्या छुप्या ठिकाणांना टार्गेट केलं होतं। तसंच भूमध्य सागरातून इस्रायलच्या नौदलानं गाझा शहरावर अचानक हल्ला चढवला होता। हमासने अशा प्रकारच्या हल्ल्याची स्वप्नातही कल्पना केली नव्हती। गाझा शहरातील हमासचे छुप्या ठिकाणांवर हल्ला केला जात असल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला होता। इस्रायलचं नौदल आणि हवाई दलानं एकाच वेळी गाझा शहराला टार्गेट केलं होतं।
गेल्या 11 दिवसात इस्रायलनं गाझा पट्टीवर मिसाईल, बॉम्ब आणि असंख्य रॉकेटचा मारा केला होता. त्यामुळे गाझा पट्टीतील चित्रच बदलून गेलंय. रस्ते उद्ध्वस्त झालेत, इमारती नष्ट झाल्यात, गाझामध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्रायलनं केलेल्या हल्ल्यामुळे गाझा शहरातील 40,000 लोक बेघर झालेत. अशा निराश्रित नागरिकांना पॅलेस्टाईननं शेल्टर होममध्ये हलवलं आहे. गाझा शहरात हमासनं अनेक भुयारं तयार केली होती. त्यावर हल्ला करून ते सर्व नष्ट करण्यात आल्याचा दावा इस्रायलच्या IDF कडून करण्यात आला आहे. हमासने लपण्यासाठी जमिनीत भुयारं तयार केली होती. ती नष्ट करण्यासाठी स्पेशल बॉम्बचा वापर करण्यात आला होता. बुधवारी केलेल्या हल्ल्यात 15 किलोमीटर लांबीचा भुयार नष्ट करण्यात आल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला होता. खरं तर दोन्ही देशांना या संघर्षाचा फटका बसलाय, पण पॅलेस्टाईन आणि हमासचं मोठं नुकसान झालं आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे पॅलेस्टाईनमध्ये मोठी मनुष्यहानी झाली आहे. मृतांमध्ये मुलं आणि महिलांची संख्या लक्षणीय आहे. बुधवारी इस्रायलनं केलेला हल्ला सगळ्यात भीषण हल्ला होता. सकाळी इस्रायलच्या हवाई दलानं गाझा पट्टीत भयंकर हल्ला केला. त्यामध्ये मनुष्यहानी झाली होती. गाझा पट्टीत इस्रायलनं केलेला हल्ला पाहून जगाची चिंता वाढली होती, कारण हा संघर्ष आणखी भडकल्यास युद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली होती, कारण दोन्ही देश इरेला पेटले होते. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या जगाच्या नजरा अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र परिषदेकडे लागल्या होत्या. संयुक्त राष्ट्र परिषदेत कोणताच तोडगा न निघाल्यामुळे इस्रायलनं पॅलेस्टाईनवर हल्ले चढवले होते. सुरुवातीला इस्रायलच्या हवाई दलानं पॅलेस्टाईनवर हल्ले करण्यास सुरुवात केली होती, पण नंतर इस्रायलच्या नौदलानंही या संघर्षात उडी घेतली. त्यामुळे संघर्ष आणखीनच चिघळला होता. या संघर्षात जगातील इतर देशांमध्ये एकवाक्यता नसल्याचं पाहायला मिळालं. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीनं इस्रायलची बाजू घेतली होती, तर तिकडे तुर्कस्तानसह अनेक अरब देशांनी पॅलेस्टाईनचं समर्थन केलं होतं. त्यामुळे ही संघर्ष कधी थांबणार याची चिंता सगळ्या देशांना सतावू लागली होती, पण अखेर त्यावर तोडगा काढण्यात यश आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर आपण पाहिलं गेल्या काही दिवसात इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष शिगेला पोहोचला होता. इस्रायलकडून आधुनिक शस्त्रांचा वापर देखील केला जात होता, तर हमासने इस्रायलच्या अनेक शहरांना टार्गेट केलं होतं. दोन्ही बाजूनं रोज शेकडो रॉकेट्स आणि मिसाईल्सचा मारा केला जात होता. तसंच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील केले जात होते. आता 11 दिवसानंतर युद्धबंदी झाली असली तरी त्या दरम्यान शेकडो नागरिकांचा बळी गेलाय हे विसरून चालणार नाही. इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षाचा फटका दोन्ही देशांना बसलाय. 10 मे रोजी पॅलेस्टाईनच्या हमास संघटनेनं इस्रायलवर रॉकेट हल्ला केला. त्याच्या प्रत्युत्तरादाखल इस्रायलनेही केलेल्या हल्ल्यात गाझा शहरात हाहाकार उडाला होता. दोन्ही देशात संघर्ष पेटल्यानंतर प्रत्येक दिवशी हल्ल्याची तीव्रता वाढत होती. इस्रायलनं जणू गाझा शहर नेस्तनाबूत करण्याचा विडा उचलला होता. इस्रायलच्या हवाई दलानं गाझा पट्टीवर शेकडो हल्ले केले. त्यासाठी मिसाईल, बॉम्ब आणि रॉकेटचा मारा करण्यात आला. 17 मे 2021 सोमवारी इस्रायलनं गाझा पट्टीतील 35 ठिकाणांना निशाणा बनवलं. या ठिकाणांवर इस्रायली सैन्यानं 110 रॉकेटचा मारा केला. तसंच अनेक बॉम्ब हल्ले केले. अवघ्या 20 मिनिटात हे हल्ले करण्यात आले. या हवाई हल्ल्यासाठी इस्रायलच्या 54 लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला. तर इकडे हमासनंही इस्रायलवर हल्ले वाढवले होते. हमासनं इस्रायलच्या अनेक शहरांना टार्गेट केलं होतं. हमासनं इस्रायलवर जवळपास 200हून अधिक रॉकेटचा मारा केला होता. या हल्ल्यात दोन्ही देशांना मनुष्यहानीचा सामना करावा लागला.
या संघर्षात निष्पाप जीवांचा बळी गेला. गाझा पट्टीतील 35 ठिकाणांवर हल्ले झाले. इस्रायलकडून 110 रॉकेटचा मारा झाला. हमासनं डागलेल्या रॉकेटपैकी अनेक रॉकेट गाझामध्येच पडल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला होता. तसंच उरलेल्या रॉकेटपैकी 90% रॉकेट हे आयर्न डोम प्रणालीच्या माध्यमातून नष्ट करण्यात आले होते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हल्ले थांबणार नसल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव शिगेला पोहोचला होता. इस्रायलच्या लढाऊ विमानांकडून गाझावर हल्ले सुरूच ठेवण्यात आले होते. अनेक इमारती त्या हल्ल्यात भक्ष्यस्थानी पडल्या. इस्रायलच्या हवाई हल्ल्यामुळे गाझा शहराची अवस्था एखाद्या भग्न शहराप्रमाणे झाली. जिकडे बघावं तिकडे हल्ल्यात जमीनदोस्त झालेल्या इमारतींचे ढिगारे पाहायला मिळाले. हमासच्या ठिकाणांवर हल्ले केले जात असल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला होता. या संघर्षात हमासही माघार घ्यायला तयार नव्हतं. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर प्रचंड हल्ले प्रतिहल्ले होत होते. जमीन तसंच हवाई हल्ल्यांप्रमाणेच समुद्रातूनही दोन्ही बाजूनं संघर्ष पेटला होता. हमासनं रिमोटवर चालणाऱ्या पाणबुडीच्या माध्यमातून हल्ला केल्याचा दावा इस्रायलनं केला. मात्र नौदलानं तो हाणून पाडल्याचं इस्रायलकडून सांगण्यात आलं. या कारवाईत हमासचे अनेक लोक ठार झाल्याचा दावाही इस्रायलनं केला. त्यामुळे या दोन्ही देशातील संघर्ष जल, थल आणि आकाश अशा तिन्ही पातळ्यांवर सुरू होता. एकीकडे समुद्रात दोन्ही देश आमने सामने आल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात येत होता. तिकडे इस्रायलचे ड्रोन गाझा पट्टीवर दिवस रात्र घिरट्या घालत होते. मात्र हा हिंसक संघर्ष लवकरच थांबणार होता. त्यासाठी जगभरातून दबाव वाढला होता. त्यामुळेच अखेर पुढच्या 3 दिवसाच्या संघर्षानंतर युद्धबंदीवर शिक्कामोर्तब झालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.